कोणते निशाण, खूण किंवा चिन्ह तुमचा पुनर्जन्म झाल्याचे दर्शवतात? मित्रांनो, जगातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक म्हणजे पुनर्जन्म. बरेच लोक त्यांच्या पुनर्जन्माबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना वाटते की त्यांच्या मागील जन्मात केलेल्या कर्मांचा त्यांच्या वर्तमान जीवनावर परिणाम होत आहे. परंतु कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी त्यांच्या मागील जन्माबद्दल जाणून घेणे सोपे काम नाही. परंतु हिंदू धर्मग्रंथांमध्ये काही पद्धती सांगितल्या आहेत, ज्याद्वारे तुम्हाला निश्चितपणे कळेल की तुमचा पुनर्जन्म झाला आहे की नाही. या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला ती माहिती देऊ, ज्याद्वारे तुम्हाला हे देखील कळेल की तुम्ही तुमच्या मागील जन्मात कोण होतात, तुमच्या सवयी, इच्छा आणि प्रतिभा काय होत्या. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की ज्याप्रमाणे कपडे घाणेरडे झाल्यावर बदलले जातात, त्याचप्रमाणे जेव्हा वेळ संपते तेव्हा आत्मा एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करतो. शरीर मरते, परंतु अमर आत्मा त्याच्या नवीन प्रवासात पुढे जातो. एका जन्मापासून दुसऱ्या जन्मात आणि एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ते चालू राहते. गरुड पुराणानुसार आत्म्याला मुक्ती म्हणजेच मोक्ष मिळेपर्यंत आत्मा त्याच्या मागील जन्मातील कर्मांनुसार 84 लाख प्रजातींमध्ये, मुंगीपासून ते झाडापर्यंत, कोणत्याही प्राण्याच्या रूपात जन्म घेऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या सध्याच्या जन्मात दुःखी असाल तर याचे कारण तुमच्या मागील जन्मांशी संबंधित आहे. हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार जर तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्हाला पुढील जन्मात उच्च दर्जाचे निरोगी शरीर मिळेल आणि तुम्ही आनंदाने जगू शकाल. परंतु जर तुम्ही पाप केले तर तुम्हाला पुढील जन्मात त्याचे फळ नक्कीच मिळेल. हे शक्य आहे की तुम्ही प्राणी म्हणून जन्माला आला असाल किंवा तुम्हाला मानवी रूपात अनेक दुःखांना सामोरे जावे लागेल. हे आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे. तर काही धर्म असे मानतात की आपण प्रत्येक वेळी मानव म्हणून जन्माला येतो आणि काही धर्म असे आहेत जे पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाहीत. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, जे विज्ञानाने देखील सिद्ध केले आहे. आणि तुमचा पुनर्जन्म झाला आहे की नाही हे देखील तुम्ही शोधू शकाल. नमस्कार मित्रांनो, आमच्या वेगळा विषय चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री नारायण लिहून देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करा. मित्रांनो, पुनर्जन्माशी संबंधित ज्या चिन्हांबद्दल आम्ही पुढे सांगणार आहोत, त्यापैकी पहिले चिन्ह म्हणजे तुमचे स्वप्ने. स्वप्ने खूप महत्त्वाची असतात. बहुतेक स्वप्ने सध्याच्या परिस्थितीशी, इच्छा आणि इच्छांशी संबंधित असतात. यावरून तुम्ही एखाद्याच्या मनाची स्थिती जाणून घेऊ शकता. इतकेच नाही, तर त्यामध्ये पुनर्जन्माची चिन्हे असू शकतात. कधीकधी तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये काही लोक, काही ठिकाणे किंवा काही गोष्टी दिसतात, ज्यांना तुम्ही कधीही भेटलेले नाही, ज्यांना तुम्ही कधीही पाहिले नाही. हे तुमच्या पुनर्जन्माचे लक्षण आहे, कारण या गोष्टी तुमच्या मागील जन्माशी संबंधित आहेत. म्हणूनच ते तुमच्या स्वप्नात अवचेतन मनातून येतात. तुम्ही स्वतःला स्वप्नात अनेक वेळा त्याच प्रकारे मरताना पाहिले आहे का, किंवा तुम्ही तेच स्वप्न पुन्हा पुन्हा पाहिले आहे का? या सर्व गोष्टी तुमच्या पुनर्जन्माशी संबंधित आहेत. स्वतःला त्याच प्रकारे पुन्हा पुन्हा मरताना पाहणे, हे तुमच्या मागील जन्मात तुमच्या मृत्यूचे कारण असू शकते. आता पुनर्जन्माशी संबंधित दुसऱ्या चिन्हाबद्दल बोलूया. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की अनेक लोकांच्या शरीरावर जन्मापासूनच काही खुणा असतात, जे त्यांच्या जन्मापासूनच त्यांच्या शरीरावर असतात. त्यांना कोणत्याही दुखापतीशिवाय हे खुणा मिळतात. शरीरावरील हे खुणा आपल्या मागील जन्मांशी संबंधित आहेत. गरुड पुराणानुसार नरकात छळलेले आत्मे जेव्हा त्यांच्या सर्व पापांचे परिणाम भोगून पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घेतात,
तेव्हा त्यांच्यापैकी काहींच्या शरीरावर हे खुणा राहतात. मान्यतेनुसार कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरील खुणा पाहून तो त्याच्या मागील जन्मात कसा होता हे निश्चित केले जाऊ शकते, कारण पुढील जन्मात देखील काही लोकांच्या शरीरावर मागील जन्मात असलेल्या खुणा राहतात. विज्ञानाने या विषयावर जगप्रसिद्ध संशोधन केले आहे. एका सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ व्हीवसन यांनी शेकडो लोकांवर संशोधन केले आणि त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की त्या सर्व प्रकरणांपैकी सुमारे 35 लोकांच्या शरीरावर त्यांच्या मागील जन्माशी संबंधित काही खुणा होत्या. त्यापैकी काहींना दुखापत किंवा आजारामुळे त्यांच्या मागील जन्माच्या आठवणी देखील आठवल्या. अशाच एका प्रकरणात एका मुलाला आठवले की त्याच्या मागील जन्मात तो डोक्यात गोळी लागल्याने मरण पावला. आता आपण पुनर्जन्माच्या तिसऱ्या चिन्हाबद्दल बोलूया. तुम्हाला कधी असे वाटले आहे का की तुमच्यासोबत घडणारी घटना आधीच घडली आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पहिल्यांदा गेला आहात तुम्हाला असे वाटते की तुम्ही तिथे आधीच गेला आहात? जेव्हा एखाद्या घटनेनंतर आपल्याला असे वाटते की ही घटना तुमच्या आयुष्यात आधी घडली आहे, तेव्हा त्याला देजावू म्हणतात. जर तुम्ही कधी देजावू अनुभवला असेल तर तुम्हाला कळेल की ते किती अद्भुत आहे. लोकांचा असा विश्वास आहे की देजावूमध्ये आपण आपल्या भूतकाळातील वास्तवाला या जीवनातील आठवणींच्या रूपात सामोरे जातो आणि आपल्याला या जन्मात आपल्या भूतकाळातील घटना पाहायला मिळते. मित्रांनो, चौथे लक्षण म्हणजे तुमची असाधारण प्रतिभा. आपल्या सर्वांमध्ये काही ना काही गुण असतात जे आपल्याला इतरांपेक्षा वेगळे करतात आणि काही लोक त्यांच्या आतील प्रतिभेला साकार करण्यासाठी आणि ती बाहेर काढण्यासाठी दिवसरात्र कठोर परिश्रम करतात. परंतु काही लोक लहानपणापासूनच खूप प्रतिभावान असतात आणि त्यांची प्रतिभा स्वतःहून बाहेर येते कारण त्यांनी त्यांच्या मागील जन्मात ही प्रतिभा मिळवण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत आणि या जन्मातही ते तितकेच प्रतिभावान आहेत, जसे की शतिल्य पंडित नावाच्या मुलासारखे, ज्याला गुगलबॉय म्हणून देखील ओळखले जाते. त्याचे ज्ञान अमर्याद आहे आणि त्या लहान मुलाने अनेक वृत्तवाहिन्यांवरील मुलाखतींमध्ये ते सिद्ध केले आहे. अशा घटना पुनर्जन्माचा ठोस पुरावा देतात. पुनर्जन्माशी संबंधित पाचव्या चिन्हाबद्दल बोलूया. मित्रांनो, तुम्ही अनेकदा ऐकले असेल की लोक जास्त पाणी आणि अग्नीसारख्या अनेक गोष्टींपासून खूप घाबरतात, परंतु त्यांच्या आयुष्यात असे काहीही भयंकर घडलेले नाही ज्यामुळे ते या गोष्टींना घाबरतात. तरीही ते या गोष्टींजवळ जाऊन घाबरतात आणि कधीकधी बेशुद्ध देखील होतात. त्यांना या गोष्टींची भीती वाटते कारण त्यांच्या मागील जन्मात त्यांच्यासोबत काहीतरी अनुचित घडले असेल, ज्याची भावना त्यांना या जन्मातही त्रास देत राहते. मित्रांनो, आम्हाला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली माहिती पुनर्जन्माशी संबंधित तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देईल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी लक्षणे दिसली आणि तुम्हाला वाटत असेल की ती तुमच्या मागील जन्माशी संबंधित आहे, तर आम्हाला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेल वेगळा विषयला सबस्क्राईब करा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. राधे राधे.